ही सेवा होती खरी भगवान बाबा आनंदकडकर बाबांची होती किंवा त्या ठिकाणी नानाबाबा पोखरीकर या दोन महात्म्यांची ही सेवा होती. पण योगायोग असा आला की त्या दोन महात्म्याचे त्या ठिकाणी काहीतरी एक कृपा आपल्यासारख्या माणसावर झाली, आपल्यासारख्या माणसावर कृपा झाली आणि त्या कृपेचं फळ म्हणून ही सेवा आपल्याला त्या ठिकाणी भेटली. कारण त्यांच्या जाग्यावर कीर्तन भेटणं किंवा सेवा भेटणं हे काही एवढं सोपं नाही बरं का. त्यांना थोडं हाणून द्या, त्यांना बरोबर वाटत नाही. हे काय असतं माहितीये का, मधामध्ये असा विक्षेप असतो बरं का. बरेच जणांना हे आवडत नाही ना. आताच्या काळामध्ये कीर्तन वगैरे नकोय. आताच्या काळामध्ये त्या ठिकाणी घेऊच का नाव गौतमी पाटीलचा कार्यक्रम असतो, असा सुद्धा आवाज येत नाही. आता आवाज चालू होता ना, तो सुद्धा आवाज येत नाही बरं का. हे बऱ्याचशा जणांना खटकत आहे आता. पण एक सांगू का, जगाच्या पाठीवर ऐका, जगाच्या पाठीवर त्या ठिकाणी आपल्याला संस्कारित बनवण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा मार्ग योग्य दिशेकडे नेण्यासाठी फक्त आणि केवळ परमार्थ सोडून दुसरं कुठलंच साधन या ठिकाणी नाही. ऐका, हा टेंभुर्कर परिवार या कचरूलाल बाबाचा आणि आईसाहेब द्वारकाबाईंचा या ठिकाणी हा जो कार्यक्रम करतात, खूप मोठं त्यांचं योगदान असतं आणि दरवर्षी करतात. त्यांनी सांगितलं, महाराज जोपर्यंत आम्ही आहेत तोपर्यंत आमच्या भावाचा आणि आईचा कार्यक्रम असाच दणदणीत होणार. खऱ्या अर्थानं त्या दोन महात्म्यांनी त्यांच्यासाठी खूप मोठी त्या ठिकाणी एक संस्काराची श्रीमंती मागे सोडलेली आहे. संस्काराची श्रीमंती त्या ठिकाणी पैसा, गाडी, बंगला याला श्रीमंती म्हणले जात नाही. बऱ्याचशा माणसाकडे खूप श्रीमंती आहे, पण ऐका, दान करण्याची त्यांच्याकडे हे नाही बरं का. दान केल्यानं श्रीमंती वाढत जात असते आणि टिकती. दान केल्याच्या नंतर श्रीमंती वाढती आणि टिकती. तसं बरेचसे माणसं आहे जगामध्ये, खूप पैसा आहे, पण एकही रुपया कोणाला देऊ वाटत नाही किंवा तो कुठं खर्च करू वाटत नाही. पण हा टेंभुर्कर परिवार दरवर्षी आपल्या आई वडिलांची त्या ठिकाणी पुण्यस्मरण करतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरंच भाग्यवानच आहेत ते. आणि या कीर्तन रूपी सेवेसाठी या ठिकाणी आपल्या देवगावराजा नगरीचे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि त्या तरुणपणात परमार्थाला लागलेलं आणि परमार्थाची एकदा गोडी लागल्याच्या नंतर कितीही काम असू द्या पाठीमाग, कितीही त्या परमार्थासाठी येणार म्हणजे येणार. आज आमचे मित्र आपल्या देवगावराजा या परिसराचं भूषण आहे गायनाचार्य श्री हरिभक्त परायण आमचे सूरज महाराज कवळे. त्यांचं मोठं दुकान आहे फुलांचं. त्या ठिकाणी सर्व ते गुच्छ वगैरे सर्व भेटतात. कोणाला लागलं तर तिथं घेऊन जा. म्हणजे महाराज म्हणतात तिथं काय ऍड करायला आले का? ऍड नाही, पण मित्र आहे ना, मित्राचं काम मित्रांना केलंच पाहिजे, बरोबर आहे का नाही सर? त्या ठिकाणी सर्व मिळतात. आता सध्या दुकान खूप चालतंय, पण त्यांनी ते बंद करून आले 2 तासासाठी. त्यांनी सांगितलं, महाराज मी 100% येणार. आले, प्रवचन झालं. प्रवचन होऊन ते सुद्धा एक कीर्तनकार आहे आणि माझ्यासारख्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला एक कीर्तनकार उभे आहेत काय करण्यासाठी बरं का. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर आपले बाबा काय नाव? अंकुश बाबा बनकर, त्यांची ही साऊंड सिस्टम आहे मोठी. साऊंड सिस्टम चालून सुद्धा गायनाचं त्या ठिकाणी हरिपाठाचं आमच्या गजानन बाबाच्या सप्ताहामध्ये असतात. पण खूप कोणतीही सेवा असू द्या, ते सेवा सुद्धा केल्याशिवाय राहत नाही. आणि सेवा भाव हा सर्वात महत्वाचा आहे. सेवा केली पाहिजेत माणसानं, म्हणून ते सुद्धा या ठिकाणी साऊंड घेऊन सुद्धा कीर्तनाला उभे आहेत. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्या ठिकाणी आपले बसलेले कौलिंगे महाराज आहे, त्या ठिकाणी इनेकरी आहे आणि चोपदाराचं तर पाहायचं कामच नाही. किती गोंडस बघा बरं. वा वा वा. चोपदार बघा ना, त्यांचे हसले तर किती भारी दिसते. चोपदार जर मला एवढे आवडलेत, त्यांच्या म्हातारीला किती आवडले असेल, बरोबर आहे का नाही? चोपदार खूप आता एवढे गोंड दिसते, तेव्हा किती दिसत असेल तरुणपणात, बरोबर आहे की नाही? चोपदार बाबा आहे आमचे. त्यानंतर आमच्या माऊली कृपा वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी आहे. त्या ठिकाणी आमचे पकवाज वाजवण्यासाठी आमचे ओम महाराज साहेब आहे. परत या ठिकाणी
संस्थेतील मंडळी आहे आणि तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी कीर्तनाला जमलेलो आहोत. जास्त वेळ आपला परिहारामध्ये न घालता आपण आपल्या सेवेकडे वळू. विठ्ठल विठ्ठल. कोणाचं नाव राहिलं असेल ऐका, कोणाचं नाव राहिलं असेल 14 तारखेला. तर 14 तारखेला आता ते घेणारच आहे घरचे माणसं, बरोबर आहे की नाही? बरं आता ते तरी 14 तारखेला घेतील. आता बऱ्याचशा जणांचे नाव मला माहित नाही, बरोबर आहे की नाही? आता एखाद्याचं हुकून चुकून राहिला असेल तर राहिला असेल. बरं तुमचं नावच घ्यावा असा काही आग्रह नाही. बरं मी काय तुमची बायको नाही तुमचं नाव घ्यायला, बरोबर आहे का नाही? 14 तारखेला होईनच आता तुमच्या नावाचा उद्धार. मोठा पाटील म्हणतात तुम्हाला 14 तारखेला. काय एक दिवस तुम्ही पाटील होता, त्यानंतर त्याच पाटलींबाई राहता, तुम्ही पाटील राहत नाही, तो त्यांच्याकडेच राहतं, बरोबर आहे का नाही? आता म्हणून ऐका, या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या संगतीचं महत्व सांगतात की बाबांनो, संगती कोणाची करावी आणि कोणाची करू नये, कोणाच्या संगतीत गेल्याच्या नंतर माणसावर काय परिणाम होतात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही संतांच्या संगतीत या, तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ मिळेल. काय मिळेल? उत्तम प्रकारचा लाभ मिळेल. त्या ठिकाणी मग बरेचसे माणसं म्हणतात, जगद्गुरु तुकोबारायला विचारतात, तुकोबाराय संतांच्या संगतीत येण्यासाठी काय करावं लागेल? काय म्हणतात? संतांच्या संगतीत येण्यासाठी काय करावं लागेल? तुकोबाराय काय सांगतात ऐका. तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या प्रथम चरणात काय म्हणतात तुकोबाराय? हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तुम्ही काय करा? संतांच्या संगतीत या आणि काय म्हणा? मी त्यांचा दास आहे. काय म्हणा? मी त्यांचा दास आहे, मी त्यांचा सेवक आहे. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. त्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. एकदा का त्या संतानं, त्या भगवंतानं आपल्यावर जर कृपा केली तर ती कल्पांती ही म्हणजे जन्मोजन्मी त्या ठिकाणी संपत नाही. कल्पांती ही सरेना. शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे संत सेवा. काय म्हणतात? तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संतांच्या सेवेशिवाय, संतांच्या सेवेशिवाय या जगात उत्तम प्रकारचं साधन, उत्तम प्रकारची कुठलीच गोष्ट दुसरी नाही. म्हणून हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता कीर्तन संपलं तरी काही हरकत नाही, बरोबर आहे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो ऐका, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की संतांच्या संगतीत या, हे तो एक संत ठाई लाभ पायी उत्तम. पण उत्तम प्रकारचा लाभ होईल कधी होईल? संतांच्या संगतीत. पण संतांच्या संगतीत येत असताना कसं यायचं? डायरेक्ट आपण संतांच्या संगतीत जाऊ शकत नाही किंवा देवाकडे सुद्धा जाऊ शकत नाही. आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी करावं लागते. सरजी माझ्याकडे लक्ष द्या ऐका. येणारे जाणारे आता बरेचसे असणारे, त्यांच्याकडे आपण या ठिकाणी कीर्तनाला बसलेलो आहे, धर्ममंडपामध्ये बसलेलो आहे. या ठिकाणी सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. आता जर तुमच्या सर्वांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं, आता जर तुमच्या सर्वांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर तुमचे चेहरे सध्या एखाद्या कमळाचं किंवा गुलाबाची कळी नेमकी उमलावी. काय? कमळाची किंवा गुलाबाची कळी नेमकी एखादी उमलावी असे सध्या तुमचे सर्वांचे चेहरे टवटवीत आहे. पण जर मधात जर सूर्यफूल झाले, ऐका, मधात जर सूर्यफूल झाले तर कीर्तन करण्याचं काही खरं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून असे सर्वांनी सर्वांगाचे कारण करून कीर्तन ऐका. आणि तुम्ही जर माझ्या बोलण्याकडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला कीर्तन समज. मी काय एकदम अमेरिकेच्या भाषेत किंवा कन्नडच्या भाषेत अशा कुठल्या भाषेत कीर्तन करणार नाही. एकदम तुम्हाला समजेल, तुम्हाला रुचेल, तुम्हाला पचेल किंवा तुमचं काहीतरी कल्याण होईल. ऐका, तुमचं काहीतरी कल्याण होईल, तुमच्या जीवनाचा काहीतरी उद्धार होईल असं आपल्याला कीर्तन करायचं. जास्त वेळ आपल्याला कीर्तन करायचं नाही. आपल्या कीर्तनाची वेळ होती 11 ते 1. 11 ते 1. आता 2 वाजून गेले, 2:30 वाजून राहिले, बरोबर आहे का नाही? त्या ठिकाणी आता मी कीर्तनातच बोलतो डायरेक्ट. माऊली बोलतो 2 शब्द ऐका. पुढच्या वर्षी कीर्तन आपल्याला घेताना 2 दिवस अगोदर असं नियोजन करायचं की सगळा कार्यक्रम त्या अगोदर सगळा ओके झाला पाहिजे.
टायमातच सगळा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला पाहिजे. काय होतं, बरेचसे मंडळी येऊन वापस गेली. आता 11 ते 1 कीर्तन होतं, बरेचसे मंडळी वापस जातात त्या ठिकाणी. सर्व मग ते काय होतं, प्रत्येकाचा मूड त्या ठिकाणी ऑफ होतो ना. आणि त्यामुळं सर्वांनी यायचं, हे करायचं, एवढा खर्च करायचा, हे करायचा. मग टायमावर जर कार्यक्रम ओके झाले 100% कार्यक्रम चांगलाच होणार. आणि आता सुद्धा कार्यक्रम चांगलाच होणार, कारण भगवंत या ठिकाणी समोर आहे. या ठिकाणी बालाजी महाराजांची नगरी आहे का नाही. जर या ठिकाणी कोणीही नसलं तरी कीर्तन करणार, कारण का भगवंत त्या ठिकाणी साक्षात कीर्तन ऐकण्याला बसलेले आहेत. आपलं किती परम भाग्य आहे. त्या ठिकाणी माझ्यासारखा एखादा पामर या ठिकाणी उभा राहून तुम्हाला 2 शब्द काहीतरी सांगाल आणि तुम्ही ते त्या ठिकाणी 2 तास बसून ऐकसाल. याची जी सर्व जी कृपा असेल तर ती आपल्यावर त्या भगवंताची आहे. बालासाहेब भगवंताची कृपा आपल्यावर आहे. हा कार्यक्रम कसाही झाला, किती गायगडबडीत झाला तरी चांगलं करून घेण्याची काळजी त्यालाच आहे. का तर आपण त्याचीच सेवा करतो. बरोबर आहे की नाही माऊली. म्हणून पुढच्या वर्षी आपल्याला गायक, वादक, कीर्तनकार हे कोणीही घ्या, फक्त एक 8-15 दिवस अगोदर सगळं नियोजन करायचं. आणि ते नियोजन इतकं गोड झालं पाहिजे, इतकं गोड झालं पाहिजे. आता सकाळी एवढी धावपळ झाली, त्यांच्या मागे त्यांचं पूजेचं काम, माझ्या मागं माझे हे लेकरा बाळाचं काम, तरी सुद्धा एवढे फोन, दादा मागं दादाच्या दुकानाचं काम, सगळ्यांनी सोडून या ठिकाणी थांबावं लागतं ना. एक 8 दिवस जर अगोदर केलं तर कोणामागही जास्त धावपळ करायची गरज पडत नाही. बरोबर आहे ना. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संतांच्या संगतीत यावर. संतांच्या संगतीत जायचं कसं, तर मी तुम्हाला सरळ पद्धतीने सांगतो, ऐका. सर्वजण, मला तर असं वाटतं प्रामुख्याने सर्वजण शेतकरी आहे. बरोबर आहे ना महाराज. सर्वजण शेतकरीच आहे ना. प्रत्येक जण शेतकऱ्याचेच मुलं आहे. आता सध्या कोणी शेती करत नसेल, पण प्रत्येकाच्या घरी शेती आहे. कमी जास्त असेल त्याच्यात फरक नाही, पण प्रत्येकाच्या घरी शेती आहे. ऐका, आपल्या शेतामध्ये जर आपण एकाच शेतामध्ये 3 प्रकारचं जर पीक घेतलं, 3 प्रकारचं पीक जर घेतलं, एक कारल्याचं घ्यायचं, एक मिरचीचं आणि एक केळीचं घ्यायचं. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. एक कारल्याचं पीक घेतलं, एक मिरचीचं घेतलं आणि एक केळीचं घेतलं. मी संताची संगत सांगतो, ऐका. मी संगतीवर बोलत आहे. त्या ठिकाणी माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला कीर्तन समजत. 3 प्रकारचे पिकं एकाच शेतात घेतले आणि एकच शेतकरी आहे. सर्वांची मशागत सारखीच आहे. एकाच विहिरीचं पाणी आहे आणि 3ही पिकाला सारखंच सोडलं जातं. ते पाणी जर केळीला सोडलं तर केळीला कसं बनवतं, गोड बनवतं. तेच पाणी जर त्या ठिकाणी मिरचीला सोडलं तर मिरचीला कसं बनवतं, तिखट बनवतं. आणि त्याच विहिरीचं पाणी जर त्या ठिकाणी त्या कारल्याला सोडलं तर त्या कारल्याला कसं बनवतं, कडू बनवतं. याच्यात पाण्यामध्ये बदल आहे का, शेतामध्ये बदल आहे का, नाही. बदल फक्त आपोआपल्या गुणधर्मामध्ये आहे. कशामध्ये आहे, गुणधर्मामध्ये आहे. जर ऐका, जर एखाद्या पावसाचा थेंब जर एखाद्या शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा काय होतो, मोती होतो. बघा, सोनाराचे काम सोनाराला पटकन जमतात. बघा काय होतो, मोती होतो. बर, तोच जर थेंब, जर एक पाण्याचा थेंब जर त्या ठिकाणी तव्यावर पडला तर त्याचा काय होतो, नाश पावतो. नाश होतो का नाही देव. तव्यावर जर थेंब पडला तर त्याचा नाश पावतो. आणि तोच जर पाण्याचा थेंब त्या ठिकाणी एखाद्या शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. म्हणून हा संगतीचा मोठा परिणाम आहे. विठ्ठल ऐका, जास्त वेळ आपल्याला कीर्तन करायचं नाही. आपल्याला फक्त 1 तास कीर्तन करायचंय. किती तास, 1 तास कीर्तन करायचंय. 1 तास उरला जरी खटवंग रायाशी, म्हणजे 1 तास जरी उरला तर त्या भगवंतासाठी द्यायची. काय आहे माहितीये का, जीवनामध्ये तुम्ही कितीही कमवा, ऐका, जीवनामध्ये तुम्ही कितीही कमवा आणि कितीही धनसंपत्ती वाढवा, त्याला महत्व नाही. पण तुम्ही ती संपत्ती कमवताना कशी कमवली याला जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, उत्तम व्यवहार, जोडोनिया
या धन. जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात ऐका. आता सूरज महाराज कवळींनी त्या ठिकाणी सुंदर असं प्रमाण दिलं. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. ऐका, जर धन जर आपल्याला जोडायचं असेल तर ते कशा प्रकारे असलं पाहिजे. उत्तम. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर धन कमवलं तर त्या ठिकाणी तुमच्या पिढ्यान पिढ्या ते धन टिकून राहील.